नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. शरद पवारांचे आमदार खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती. खासदार मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची तर आमदार जानकर यांनी उदय सामंत यांची घेतली भेट. भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीतील प्रबळ दावेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना न्यायालयीन कोठडी या प्रकरणी आता पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती. एका आर्थिक फसवणूक व्यवहार प्रकरणी विलास पाटील यांना अटक. भिवंडी महापालिकेत भाजपने लगेच बदलला महापौर पदाचा उमेदवार. नारायण चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता भाजपच्या भिवंडी शहराध्यक्ष रविकांत सावंत यांच्याकडून महापौर पदाच्या उमेदवार म्हणून स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाची घोषणा. पुण्यातील भिगवण अपहरण प्रकरणात एक मोठा ट्विस्ट. माझा आणि त्या तरुणाचे प्रेमसंबंध आहेत. त्याने माझ्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाही. मी माझ्या मर्जीने निघून आली आहे. तरुणीचा खुलासा. इंदापूरच्या भिगवणमध्ये एका 21 वर्षीय हिंदू तरुणीचं अपहरण झाल्याची बातमी आली होती समोर. जालन्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला असून 12वीच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना पालकांचं कॉपी पुरवतानाचे व्हिडिओ समोर. चक्रधर स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातला प्रकार. चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेत 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या मैदानी चाचणीमधील 100 मीटर धावणे या प्रकाराची चाचणी आता पुन्हा घेतली जाणार. भरती मंडळाने घेतला मोठा निर्णय. ही चाचणी रविवार 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजता पार पडणार. बदलापुरात महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्यावर हल्ला करत गाडी फोडली. या प्रकरणात एका भाजप नगरसेवकाच्या काही समर्थकांचा सहभाग असल्याचा संशय. बदलापूरमधील काही नगरसेवकांना निनावी पत्र येत असल्याबाबत श्रद्धा यांनी बातमी केली होती प्रसारित. पंढरपुरात विश्वकर्मा लोहार विकास संस्थेच्या वतीनं पोलीस उपअधीक्षक कार्यालयावर मोर्चा. समाधान कावरे यांचा पाण्यात औषध मिसळून मृत्यू झाल्याचा संशय. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आंदोलकांची मागणी. महापुरुषांच्या वादग्रस्त पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यासाठी मनाई आदेश लागू असताना भंडाऱ्यातील 5 तरुणांकडून तिथे जाऊन पूजा. या प्रकरणानंतर वाद निर्माण झाला असून पोलिसांकडून तरुणांविरोधात गुन्हा दाखल. हिंदू समाजाकडून शनिवारी भंडाऱ्यात शांती मोर्चा काढण्याचा इशारा. बीडमधील परळीत लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांकडून विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून काळ्या फिती लावून आंदोलन. 23 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा. पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आदिवासी 17 संवर्ग पेसा कर्मचारी संघटनेचं धरणं आंदोलन. पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील नियुक्तीस पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन. यवतमाळ जिल्ह्यातील 1025 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून 17 फेब्रुवारी रोजी प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर. यवतमाळच्या उमरखेडमध्ये मच्छी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ. मच्छी मार्केटमध्ये अपुऱ्या असलेल्या जागेमुळे ग्रामीण भागातील मच्छीमारांना मच्छी विकणं अवघड. पुणे इंदोर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन सुमारे 3 तासांपासून वाहतूक ठप्प. या वाहतूक कोंडीमुळे सुमारे 20 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लागल्या होत्या रांगा. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लेन शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. 10 दिवसात 500हून अधिक अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई. अकोल्यातील आदर्श ग्रामपंचायत मधापूर येथे शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा वासनिक यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्या खोट्या सह्या करून शासकीय योजनेचा लाभ मिळवण्याचा केला होता प्रयत्न. तक्रारदारांकडून पोलीस प्रशासनाकडे सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. नाशिकमधील सातपूर कॉलनीमध्ये कामगार कल्याण मंडळाच्या जवळच असलेल्या एका जुन्या घराची भिंत कोसळून एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. प्रशासनाने तात्काळ या घटनेकडे लक्ष द्यावं, नागरिकांची मागणी. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात एका महिलेची दगडाच्या खाणीत ढकलून निर्गुण हत्या. आरोपींनी संबंधित महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवून निर्जन स्थळी नेलं. या प्रकरणातील 3ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती. यवतमाळमधील आर्णी बसस्थानकात एसटी बसचा ब्रेक फेल होऊन बस शिरली जुन्या प्रवासी निवाऱ्यात. बस फ्लोरिंगला अडकल्यानं मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत काही प्रवासी किरकोळ जखमी. डोंबिवली आणि मुंबईत बनावट औषधांचं मोठं रॅकेट उघडकीस. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या श्रीराम फार्माचे मालक पंकज उपाध्याय आणि मुंबईतील वितरक विवेक राय यांना अटक. नामांकित कंपनीच्या नावाने बनावट टेल्मा एम औषधाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.